आणि आता पाहूयात विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या टॉप 90च्या माध्यमातून। टी20 विश्वचषकाचा आज अंतिम सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका। सामना रात्री 8 वाजता रंगणार। भारताला दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी। शरद पवार आज खासगी कामांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर। 2 ठिकाणी सांत्वनपर भेटीसाठी पवारांचा दौरा। आमची आघाडी हाच आमचा चेहरा। विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची भूमिका। मोदींनी विधानसभा निवडणुकीत देखील सभा घ्याव्यात। मोदी सभा घेतात तिथं महाविकास आघाडीचा विजय। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला। प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टींची अर्थसंकल्पात मांडणी। अर्थसंकल्पातील योजनांची अंमलबजावणी होईल का याची मला शंका। राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर शरद पवारांची प्रतिक्रिया। विधान परिषदेसाठी भाजपच्या नावाची यादी आज दिल्लीतून येईल असं वाटतं। केंद्रीय नेतृत्व चांगले उमेदवार देईल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। भाजप प्रदेश कार्यालयात दिवसभर चिंतन बैठक। भाजप प्रदेश कार्यालयात कोर कमिटीच्या बैठक होणार। प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव लोकसभेतील अपयशाचा आढावा घेणार। विधान परिषदेच्या जागांसाठी अजित पवार गटात इच्छुकांची गर्दी। अजित पवारांनी विधिमंडळातील आमदारांची बैठक बोलावली। राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता। महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि इक्बाल सिंह चहल यांच्याही नावाची चर्चा।